तोंडावरी चेहरे दर्श झाले महाराज वानरांचे. बघितलं की कळू लागलं दुःख आहे, बघितलं की कळू लागलं यांच्याकडे समाधान नाही, बघितलं की कळू लागलं यांच्याकडे आनंद नाही. चेहरा आरसा असतो बरं का, हा चेहरा सुख सांगण्यासाठी आरसा आहे. ऐका, हा चेहरा दुःख सांगण्यासाठी आरसा आहे. या चेहऱ्याकडे बघितलं की कळतं कोणाच्या जीवनामध्ये सुख आहे आणि कोणाच्या जीवनामध्ये दुःख आहे. बघा, हा चेहरा जर प्रसन्न असला, प्रसन्न म्हणजे तुमच्यासारखा हा हसरा टवटवीत प्रसन्न असला की समजायचं यांच्या जीवनामध्ये काय आहे, सुख आहे. आणि हा चेहरा जर पडलेला असला म्हणजे चेहऱ्यावरती 12 वाजलेले असले की समजायचं यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. फक्त हा नियम त्याच्यासाठीच लागू होतो ज्याचा चेहरा हसतो आणि ज्याचा चेहरा पडतो. काही काही भाग्यवंतांचे चेहरेच असे असतात कधी बघा पडल्यानेच हा नियम त्यांच्यासाठी लागू होत नाही. काही काही माणसांचे चेहरे महाराज कधी बघा 12 वाजलेले कधी बघा हा. आणि आमच्या कीर्तनाला तर लई आता इथलं वातावरण बरं नाही तर उद्धव महाराज आजची फजिती असते. आम्ही रडायचं सांगितलं रडू येत नाही, आपण हसायचं सांगितलं त्या पुढच्यांना हसू येत नाही. ते नुसतं बघत आहे जणू काय महाराजाच्या मातीला आले, नुसतं बघत आहे टका मका नुसतं बघत राहतात. हा जणू काय त्यांचं एवढंच म्हणणं असते चलू दे तुझं तुझ्यासारखे बक्कळ, मराठवाड्यातला शब्द आहे बक्कळ, आले गेले मेले काय फरक पडत नाही आम्हाला. तुझं चलू दे. 11 वाजेपर्यंतचा तुझा वेळ आहे, जेवढं ठरलंय त्याच्यापेक्षा जास्तीच घे, बरोबर का नाही. हा जास्तीच पाकिट घे, पण लय ताण आम्हाला देऊ नको, तू लय ताण घेऊ नको. काहीच फरक पडत नाही महाराज. चापा हले ना डोले ना बोले ना. तुमचे प्रसन्न चेहरे आहेत ऐका, अशा चेहऱ्यांविषयी बोलायचं नाही. पण हा चेहरा हसायला लागला की समजायचं याच्या जीवनामध्ये सुख आहे. आणि हा चेहरा 12 वाजण्यासारखा दिसू लागला की समजायचं यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. त्या वानरांचा चेहरा बघितल्या बरोबर करू लागलं यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, यांच्या जीवनामध्ये आनंद नाही, यांच्या जीवनामध्ये समाधान नाही. आणि हे सगळे वानर एका स्वयंप्रभा नावाची महान तपस्विनी, त्या तपस्विनीच्या आश्रमामध्ये गेले. आणि त्या तपस्विनीनं ज्यावेळेस चेहरे बघितले तपस्विनी म्हणाले का तुम्ही उदास आहात. ते वानर म्हणाले रामाच्या सीतेचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रवास करतोय, पण रामाची सीता काही आम्हाला सापडली नाही म्हणून आम्ही उदास झालो, म्हणून आम्ही दुःखी झालो. आणि मग ती स्वयंप्रभा म्हणाली अरे रामाची सीता नंतर शोधा, अगोदर आत्मा रामाची शांती नावाची सीता प्राप्त करून घ्या, अगोदर तुम्ही आनंदी व्हा, अगोदर तुम्ही सुखी व्हा. आणि मग वानरांनी विचारलं काय करावं लागेल. आणि मग त्या स्वयंप्रभेनं सांगितलं एकांताचा स्वीकार करावा लागेल, एकांताचा स्वीकार करून नेत्र बंद करावे लागतील, ध्यान करावं लागेल आणि थोडं जरा मनाला बोलावं लागेल. वानर होते त्यांनी ऐकलं, त्यांना सुख समाधान मिळालं आणि नंतर रामाची सीता त्यांना सापडली. माझं कथानक झालं. मला फक्त एवढं सांगायचं आहे की कोणाच्या जर मनामध्ये जर प्रश्न निर्माण जर असा जर होत असेल की का बोललं पाहिजे मनासाठी, त्याचं उत्तर एकच आहे सुखासाठी बोललं पाहिजे मनाशी. ऐका, आनंदासाठी बोललं पाहिजे मनाशी, समाधानासाठी बोललं पाहिजे मनाशी. आणि जगद्गुरु तुकोबाराय नेमकं या अभंगामध्ये हेच करत आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करतोय सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापाने तप्त झालेलं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन भावनाथाच्या डोंगरावरती गेलं. ऐका, भावचंद्राच्या डोंगरावरती गेलं आणि तिथं तुकोबारायांनी एकांताचा स्वीकार केला. आणि एकांताचा स्वीकार करून जगद्गुरु तुकोबाराय या मनाला बोलले. आणि जिथं सुख आहे, जिथं समाधान आहे, जिथं आनंद आहे, तेच काम या मनाला अभंगाच्या पहिल्या चरणात
एकांताचा स्वीकार करून जगद्गुरु तुकोबारायांनी मनाशी संवाद साधून सुखासाठी समाधानासाठी मनाला काम सांगितलं. करीचे काम मना जपे राम राम चकारानं काम सांगितलंय बरं का. कोणाला सांगितलंय काम? मनाला. मनाला तुम्हाला हे मन नावाचं प्रकरण काय आहे अगोदर ते सांगतो ऐका. हे जे मन नावाचं प्रकरण आहे का नाही सगळ्यात भयंकर प्रकरण आहे महाराज लक्षात घ्या. हा हे मन नावाचं प्रकरण जेवढं भयंकर आहे का नाही या पृथ्वीवरती एवढं भयंकर प्रकरण दुसरं कोणतंच नाही. विढाला हे मन आहे ना निखळ वायू तत्वापासून निर्माण झालेलं हे मन आहे. ऐका अंतकरण चतुष्ट आहे त्याच्यामध्ये मनाचा विषय आलेला आहे. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्वेद चिन्ह अंतकरणाचे आणि एवढं भयंकर प्रकरण आहे महाराज मनाचं. तुम्हाला सांगू का ऐका. कोणावरतीही विश्वास ठेवायचा. जागेत ना सगळे ऐका. कोणावरतीही विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवायचा नाही फक्त कोणावर? मनावर. मनावर. हो संत काय म्हणाले माहिती का? संत म्हणतात हा असा पाटील आहे महाराज देवगावचा देहगावचा. कोण? मनुराजा एक देह तोरी मनुराजा एक देह तोरी असे मांग तुझा दिनारी आसी आनंद दिनारी पुत्र पौत्र संपन्न भारी असे नादक कसे दोघे नारी पुत्र संपन्न त्याच्या दोघे नारी वगैरे हा हे चिंतन आहे. गोड चिंतन आहे पण आता याच्यात घुसत नाही. फक्त एकच मुद्दा आणायचा आहे समोर. कोणावरती विश्वास ठेवा पण विश्वास ठेवू नका कोणावरती? या मनावरती. मनावरती. कारण घात करील नियमाचं एवढं भयंकर आहे ना महाराज.
ऐके नारायणा करू नये त्याची तरी विवंचना. ऐका ना महाराज, ज्याचा विचार नाही करायला पाहिजे त्याचाच विचार करते कोण? मन. माऊली म्हणतात बैसी तरी हिंडवी दाही दिशा. मोबाईल आहेत का सगळ्याकडे? मोबाईल हा आहेत ना? सध्या महाराज मोबाईल नाही असा माणूसच नाही, बरोबर आहे का नाही? आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यालाच माणूस म्हणायचं. बघा, ज्याला कळालं त्याला धन्यवाद. ज्याच्याकडे मोबाईल आहे का त्यालाच माणूस म्हणायचं, ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याला काय म्हणायचं? जनावर. सध्या मोबाईल कोणाकडे नाही, फक्त जनावरांकडेच नाही महाराज. नाही तर सध्या सगळ्यांकडे मोबाईल झालेत महाराज. लयच अवघड झाले या मोबाईलने. ह्या मोबाईल वरती आले ते 2-4 फंक्शन. एक व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, एक फेसबुक आहे. लोक येडे झाले, येडे. हा, तुमच्याकडे आले का नाही का मला माहिती नाही. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, पण गावागावामध्ये मोबाईल आणि त्या मोबाईल वरती 2-4 फंक्शन. उद्धव महाराज एक काल घडलेला प्रसंग सांगतो मी तुम्हाला. काल जिथं कथा सुरू होती का नाही, मी 250 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आपल्याकडे ऐका कीर्तन करण्यासाठी. त्या गावात एक काल घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला. एक जणांना काय केलं माहिती का? हातात मोबाईल घेतला, बरं का? हातात मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल वरती व्हॉट्सअप खेळू लागला. व्हॉट्सअप मध्ये याला लाईक कर, त्याला कमेंट कर, याला लाईक, त्याला कमेंट, याला लाईक, त्याला कमेंट. याच्या नादात दुसऱ्याच्याच घरात शिरला. त्याला वाटलं त्याच घर आहे काय ते. बरं, दुर्भाग्य असं ज्या घरामध्ये तो शिरला त्या घरात जो व्यक्ती होता तो तरी काय रिकामा बसलेला होता का? त्याच्याही हातात काय? मोबाईलच. ते मोबाईल वरती फेसबुक सुरू लागलं. त्याला लाईक, त्याला कमेंट. त्याला वाटलं आपल्याच घरचे आलेत काही. पाण्याचा ग्लास दिला, दोघं सोप्यावरती बसले. तेवढ्यात आला खरा ऐकायलात का टेमुरदरा? तेवढ्यात आला खरा. पण खरा जो आला त्या घरचा व्यक्ती तो काय रिकामा आला होता का? तो हातात काय घेऊन आला? बोला काय घेऊन आला? मोबाईलच. तो आला बरोबर त्याच्या घरी, पण तो काय म्हणा माहिती का? रॉंग नंबर. आता गावात फिरायले हो, त्याला त्याचं घरच सापडलं नाही. मला येऊन विचारू लागला कधी महाराज मला माझं घर सापडलं नाही गेलं. मी म्हणलं अगोदर हातातला मोबाईल ठेव, सगळं सापडत तुला. कशाला आणलं तुम्ही? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईल वरती कधी कधी कोणती स्कीम ऍक्टिव्हेट होते कळतं का आपल्याला? कधी कधी काय होतं महाराज कळतच नाही आपल्याला. एखादी स्कीम येते, ऍक्टिव्हेट होते, बटन दबते, पैसे कटते. पुन्हा आपण किती मानतो कंपनीला, पण कंपनी बोलू देते का? कंपनी बोलू नाही. बटन दबलं, पैसे कटले. तसंच आहे महाराज या मनाचं. मनाचं काम देखील मोबाईल सारखंच आहे. कधी एखादा विचार या मनामध्ये ऍक्टिव्हेट होईल आणि कधी आपण कामाला लागू कळतच नाही महाराज. आणि आणखीन एक वाक्य ऐका. चुकीचा विचार करण्यामध्ये कोणाचाही हात तुम्ही पकडू शकता, पण चुकीचा विचार करण्यामध्ये या मनाचा हात तुम्ही कधीच पकडू शकत नाही. त्यामुळे करू नये त्याची तरी विवंचना. एवढं चंचल आहे ना महाराज. मन चंचल चपल जाता येता न लगे वेळ आणि कधी कुठे जाईल सांगता येत नाही. आता बघा ना, तुम्ही सगळे कीर्तनाला बसलात शरीरानं, मनानं कुठे आहे का कल्पना तुम्हाला तरी? काही जण आणखीन कुलपाला झटके देईल, लागलं का नाही, लागलं का नाही, हा आहे की नाही? काही जण आणखीन कुठेतरी असतील, काही जण आणखीन कुठेतरी. मन चंचल चपल हे असलं जे मन आहे का नाही, या मनाला तुकोबाराय म्हणाले काय करी हेची काम. कारण मन कसं आहे ते चंचल आहे, नाही त्या गोष्टीचा विचार करते. कुठलाही विचार त्याच्याकडे ऍक्टिव्हेट होत असतो. हे जे असं चंचल असणारं मन आहे, ज्याला मायाजाल फार प्रिय आहे, असं जे मन आहे त्या मनाला तुकोबाराय म्हणाले करी हेची काम. तुम्ही म्हणाल हे मन तर काम करायलेच की, मग त्याला आणखीन कोणा कशाला काम सांगायलेत नाही. तुकोबाराय म्हणले मनाचे पहिले काम बंद करण्यासाठी आता दुसरं काम सांगायला विड्याला सकारानं सांगायला जगद्गुरु तुकोबाराय हेची म्हणजे हेची सोडून म्हणा तू दुसरं आता कोणतं काम करायचं नाही.
कारण तुकोबारायला कळाले मला ना आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या उठा ठेवी केले की नाही त्याच्यातून काही पदरामध्ये पडलेलं नाही तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म शिवदंत तुम्हाला सांगतो टेंबुरधारकर जी मोठी माणसं असतात ना जी शहाणी माणसं असतात ना त्यांना जर एकदा कळालं एखाद्या गोष्टीचं वर्म पुन्हा त्या गोष्टीच्या ते नादी लागत नाही वर्म कळेपर्यंतच मोठी माणसं शहाणी माणसं त्या गोष्टीच्या नादी लागलेले असतात एकदा कळालं याच्यात काही पडलं नाही एकदा कळालं याच्यात दुःख आहे तत्काल निर्णय घेतात आणि त्या गोष्टीचा त्याग करतात त्यांना मोठं म्हणायचं आणि त्यांना शहाणं म्हणायचं एक जुन्या काळातला प्रसंग सांगतो तुम्हाला बघा वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मोठी माणसं असतात गुंतलेले त्याच्यामध्ये पण एकदा वर्म कळालं की पुन्हा नाही हा पुन्हा त्या गोष्टीचा त्याग एकदा काय झालं महाराज जवाई आला सासरवाडीला तुमच्याकडे येतेत ना जवाई सासरवाडीला हा येतात ना आहेत ना तुम्हाला जवाई हा मग ऐका हा जवाई आला सासरवाडीला आणि सासरवाडीमध्ये लय मान महाराज जवायाचा त्याला कुठंच कोणीच विचारत नाही पण सासरवाडीत पहिले 1-2 वर्ष लय विचारते जुन्या काळात आता काळ बिघडलाय आता जाऊ दे हा आता जवायाच मोठ्या अवघड झाले लक्ष द्या इकडे लक्ष द्या जवाई आला सासरवाडीला सासरवाडीला आल्या बरोबर सासूबाईला एवढा आनंद झाला सासूबाई म्हणजे जवाई बापू या 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 पहिलीच दीपावली आहे पहिल्या दीपावलीच्या निमित्ताने तुम्ही आला तुम्हाला कोणता गोड पदार्थ खायला आवडते लवकर सांगा वेळ कमी हा 11पर्यंत थांबायचे सांगा लवकर तुम्हाला कोणता गोड पदार्थ खायला आवडते ऐका टेंबुरधारकर इकडे लक्ष द्या जवाई मोठ्या आनंदाने सांगू लागला मामी सासूबाई मला सर्वात जास्त एकच गोड पदार्थ आवडतो त्याचं नाव बासुंदी तोंडाला पाणी सुटू देऊ नका बरं तुम्ही हा काय बासुंदी आणि सासूबाई म्हणल्या काळजीच करू नका बनवली बासुंदी आता दीपवाळी जुन्या काळातली गोष्ट आहे दीपवाळीमध्ये काय असायचा हिवाळा बरोबर का नाही आणि पूर्वी काय गॅस नव्हते चूल असायची सासूबाई बसली चुलीवरती बासुंदी तयार करायला दूध पातेल्यामध्ये टाकलं सकाळची वेळे चुलीमध्ये लाकडं घातले धूर झाला आणि बासुंदी ओटत असताना दुधाची बासुंदी करते ती बासुंदी तयार करत असताना चुलीतला धूर आला कुठं सासूच्या नाकाकडे आणि दिवाळीमध्ये हिवाळा असते हिवाळ्यामध्ये नाकात जरा गडबड असते जे चुलीतला धूर आला सासूच्या नाकाकडे नाकातलं जे औषध होतं का नाही ते पण बासुंदी ऐक नेमका जवाई खिडकीलाच बसलेला होता काय त्याचं भाग्य मोठं काय माहिती त्यानं बघितलं पण सासूबाईनं विचार केला दूध लय मागले निरस दूध आणलेला आहे आणि आता जर बासुंदी फेकून द्यावी तर एवढं दूध वाया जाते त्याच्यापेक्षा अशीच बासुंदी तयार करावी आणि सासूबाईनं तशीच बासुंदी तयार केली आणि बासुंदी तयार झाल्याच्या नंतर पंगत बसल्याच्या नंतर सगळेजण बासुंदी खाऊ लागले पण ज्याच्यासाठी बनवली आहे का ते तिच्याकडे बघा ना आपण बासुंदीकडे हो बाकीचे म्हणू लागले येऊ द्या वाट्यावर वाटी येऊ द्या पण ज्याच्यासाठी बनवली ती बघा ना देखील आणि मग सगळेजण मनधरणी करू लागले सासरे भाऊ आले सासरे भाऊ म्हटले जवाई बापू तुमच्यासाठी बनवली बासुंदी किती गोड बासुंदी या ना जरा आनंद घ्या जवायनं काहीच बोलायचं नाही उद्धव महाराज त्यानं फक्त असं मौन धरायचं आणि असं म्हणायचं सासरे बुवा म्हणले एक आमची करणार होतो तुम्हाला दुसरी करतो दुसरी सोन्याची शेवटी मेवणे म्हणू लागले दाजी काय झाले रुसलात का आमच्यावर 1-2 एकर हुंडा म्हणून जमीन देऊन टाकतो पण काय करा तेवढी बासुंदी घ्या शेवटी हे प्रकरण त्याच्या बायकोकडे गेलं म्हणले जा बायकोला बोलून आणा बायकोनं सांगितलं ऐकतंय ते कारण असं म्हणते माणूस कुणाचं जरी ऐकत नसेल बायकोचं ऐकल्याशिवाय राहत नाही इथं आहे का कोणी बायकोचं ऐकत नाही हात वरी करा हिम्मत नाही मला माहिती आहे माझंही झालेलं आहे हिम्मतच होणार नाही तुमची कसा हात वरी होतं मला माहिती आहे ना शक्यच नाही म्हणले काय करा आणा त्याच्या बायकोला आणा बायको आली महाराज त्याची तुमचे सगळ्याचे झालेले मग माहिती आहे तुम्हाला आली वा बायकोनं डोक्याचा पदर असा कमरेला खाऊन म्हटली खा की बासुंदी काय मला माहिती का तुझ्या पाया पडतो दुसरं काही करायला सांग पण एवढी बासुंदी काय आपल्याच्यानं खाणं होत नाही आतापर्यंत सासूबाई गाप बसली होती पण आता सासूबाईचा पारा चढला होत असे फटफट करू लागले सासूबाई
डोळ्यामध्ये असा राग सासूबाईच्या. सासूबाईनं डोक्याचा पदर कमरेला खवला, एक हात कमरेवरती ठेवला आणि सासूबाई जवायाकडे जाऊन म्हणले, जवाई बापू काय लावलं मगापासून? कोणासाठी बनवली बासुंदी? 10 घरचं नीट शोधून आणले विकत, फुकट आणले का फुकट? तुम्हीच म्हणला होतात की तुम्हाला सगळ्यात जास्त एकच गोड पदार्थ आवडतं, बासुंदी. मग आता गाप बासुंदी खायची नाही तर प्यायची. आता एवढं जोरात बोलल्यावर ते गप बसणार नव्हतं महाराज, ते टेंबूर धरायचं होतं. ते उठूनच उभं राहिलं. ते म्हणला, मामी लय जोर जोरात आरडू नका, जास्त जोरात बोलू नका. तुम्ही मला म्हणायला बासुंदी खा, बासुंदी खा. मी तुम्हाला विचारतो, बासुंदी खाऊ का तुमच्याकडनं बासुंदी मध्ये जे पडलंय ते खाऊ? मामीने एवढा शब्द ऐकला सासूबाईनं आणि जे धूम ठोकली, गावावरच नाही. 3 वर्ष झालं गावावर नाही. आणि मग ते जे आजूबाजूची होते का नाही, ते म्हणू लागले, काय हे काय? आणि मग ते हसत हसत सांगू लागलं, नाकातला प्रसाद पडला बासुंदी. दृष्टांत झाला. आता मला सांगा, एवढं ऐकल्याच्या नंतर त्यांनी बासुंदी कुठं ठेवली असेल? कुठं? पोटात? काय बोलताय महाराज? त्यांनी नरड्यात बोट घातली, पोटातली बासुंदी सगळी बाहेर काढली. याला म्हणायचं वर्म माहिती नव्हतं. तोपर्यंत काय म्हणू लागले, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आणि एकदा वर्म कळालं, कळाल्याबरोबर काय म्हटले, जाऊ द्या जाऊ द्या, पोटातली बाहेर जाऊ द्या. तसंच आहे महाराज, जोपर्यंत वर्म कळत नाही तोपर्यंत शहाणी माणसं करते उलटा ठेवूया, पण एकदा वर्म कळाले पुन्हा तत्काळ त्याग करतात त्या गोष्टीचा. त्यामुळे तुकोबारायणला वर्म कळाले. आजपर्यंत आतापर्यंत मनानं जेवढ्या उठाठेवी केल्या ना, या मनानं जेवढी कामं केली ना, त्यापासून पदरामध्ये काही पडलेलं नाही. म्हणून एकांताचा स्वीकार करून जगद्गुरु तुकोबारायांनी जिथं खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होणार आहे, जिथं खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होणार आहे, असंच काम मनाला सांगितलंय. करी हेची काम, असं कोणतं काम सांगितलंय? मना जपे राम तुकोबारायांनी म्हणाला, जरा लक्ष द्या आता माझ्याकडे. 10:30 वाजत आले, थोडं चिंतन करू. जगद्गुरु तुकोबारायांनी किती गोड काम सांगितले. जगद्गुरु तुकोबाराय काम काही म्हणा, मग काय होईल?
जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कलियुगामध्ये ना तुम्ही देवाला काय घेऊन बसला? देवापेक्षा देखील कलियुगामध्ये जर कोणाचा महिमा अधिक असेल तर ते आहे महाराज देवाचं नाम. ऐकायले ना तुम्ही? देवापेक्षा देखील कलियुगामध्ये देवाच्या नामाचा महिमा मोठा आहे महाराज, लक्षात घ्या. हो, एकदा काय झालं होतं, देवाच्या नावानं दगड तरली होती. कोणाच्या नावानं? देवाच्या. देवाच्या नावानं दगड तरली. याचं आश्चर्य सर्वांना वाटलं महाराज, सर्वांना वाटलं. ऐका, सर्वांना वाटलं याच्यात काय नवलंय. स्वतः प्रभू रामचंद्रजींना देखील आश्चर्य वाटू लागलं की माझ्या नावानं दगड तरली. रामचंद्रजी म्हटले एक काम करू, आपणच स्वतः 2-4 दगड टाकून बघू. मध्यरात्रीच्या 12ला प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठी आले की मुरुदराकर एक दगड हातामध्ये घेतला, तो दगड समुद्रामध्ये टाकला. नेमका बोला 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 बुडला. रामचंद्रजी म्हटले एकच बुडला आहे, दुसरा एक बघू टाकून. रामचंद्रजींनी दुसरा दगड हातामध्ये घेतला, तोही टाकला आणि तोही बुडला. 3 दगड टाकले बघा, 3 दगड. शेवटी म्हटले जाऊ दे, आपल्या हातानं काही दगड तरणा गेले, नाही तरले नका तरू द्या. आपल्याला कोणी बघितलं नाही, याच्यातच आपण सर्व काय मिळवलं असा विचार केला आणि म्हणजे जाऊ आता विश्राम करण्यासाठी आपल्या विश्रामगृहात. फिरले पाठीमागे जाण्यासाठी आणि तसे एक बाबा त्यांना पाठीमागे हात जोडून उभे दिसले. त्या बाबाचं काय नाव आहे? बोला बोला. हनुमंत आहे. रामचंद्रजींनी विचारलं, हनुमंता तुम्ही कधी? हनुमंतराय म्हटले, प्रभू तो पहिला टाकला होता की नाही, तो बोलला होता की नाही, त्यावेळेस पासून मी पाठीमागेच उभा आहे. रामचंद्रजींनी खाली मान घातली. ऐका टेंबुरदार, जगाच्या बापानं खाली मान घातली आहे. रामचंद्रजींनी खाली मान घालून हनुमंताला विचारलं, हनुम्या मला खरं सांग. हनुमंतराय म्हटले, मालक आम्ही कधी खोटं बोलतच नाही, आम्ही जेही बोलतो ना मालक आम्ही ते खरंच बोलत असतो. पण सांग हनुमंता, खरंच माझ्या नावानं दगड तरली? हनुमंतराय म्हटले, मालक हे काय विचारणं झालं का? हो, मी स्वतः दगडावरती राम हे नाव टाकत होतो आणि दगडावरती राम हे नाव टाकल्याच्या नंतर तो दगड समुद्रामध्ये टाकल्याबरोबर तो दगड तरत होता. याचाच तर सेतू तयार झालाय. आणि मग जगाच्या मालकाची मान अशी वरी झाली महाराज. जगाच्या मालकानं अर्थात प्रभू रामचंद्रजींनी हनुमंताच्या नेत्रात नेत्र घातले आणि हनुमंताच्या नेत्रात नेत्र घालून विचारलं, मग सांग हनुमंता मला, जर माझ्या नावानं दगड तरतात मग मी स्वतः टाकल्याच्या नंतर ती दगड का बुडतात? हनुमंतरायांनी 2 उत्तर दिलेत महाराज. लक्ष द्या माझ्या. इथं हनुमंताचं मंदिर आहे. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल, कीर्तन झाल्याच्या नंतर हनुमंतरायांना जाऊन विचारा. हा जवळच आहे हनुमंतराय. 2 उत्तर दिले. 2 उत्तर. पहिलं उत्तर हनुमंतरायांनी दिलं, मालक त्या दगडांना तुम्ही सोडले. माझ्याकडे लक्ष द्या. मालक त्या दगडांना तुम्ही सोडले आणि ज्या दगडांना तुम्ही सोडत असता ते दगड बुडतील नाही काय, तरतील का? बरोबर आहे का नाही? ऐका माझं वाक्य. दगड गुणवान असू द्या, ऐका, दगड विद्वान असू द्या, फक्त त्या दगडांना माझ्या प्रभूंनी सोडू द्या. ते दगड बुडणार म्हणजे बुडणार. याच्या उलट दगड गुणवान नसू द्या, दगड विद्वान नसू द्या, दगड श्रीमंत नसू द्या, फक्त त्या दगडांना माझ्या प्रभू रामचंद्रजींनी पकडू द्या. ते दगड तरणार म्हणजे तरणार. हे पहिलं उत्तर दिलं. आणि दुसरं उत्तर लय गोड दिलं. हनुमंतराय म्हणजे, मालक खरं सांगायचं तुम्हाला, ऐका. मालक खरं सांगायचं तुम्हाला, ऐका. अहो मालक, तुमच्यापेक्षा देखील 1000 पटीनं ताकद जर कोणाची जास्त असेल ना, सामर्थ्य जर कोणाची जास्त असेल ना, तर ते तुमचं नाव आहे मालक, ते तुमचं नाव आहे. म्हणून गगनाहुनी वाद म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं. त्यामुळे कलियुगामध्ये हा अंतिम परिणाम आहे महाराज. कोणता? राम से बडा राम का नाम. विठ्ठल विठ्ठल